शुभ श्रावणी मालिकेमध्ये शुभूच्या घरी सध्या श्रावणीवरती अत्याचार सुरू आहेत. शुभूच्या आईच्या साडीमध्ये सध्या झुरळ शिरलंय, त्यामुळे शुभूची आई जरा जास्तच उडायला लागली आहे आणि ती श्रावणीवरती जरा जास्तच अत्याचार करायला लागली आहे. मालिकेत आपल्याला आता असं बघायला मिळालं की श्रावणीने तर ठरवलंय आपण हार मानायची नाही, आपण या संकटापासून पळायचं नाही, तर शुभूच्या आईला वटणीवरती आणायचं असं श्रावणीवरनी ठरवलंय. नेमकं आपल्याला या मालिकेत आज काय काय बघायला मिळतं या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला सुरुवात बघायला मिळते की हा जो जावई आहे ना, जो यांच्या घरात टपून बसलाय शुभच्या घरात, जो की शोभाचा नवरा आहे, तो तिकडे आलाय आणि तो म्हणतो की जेव्हा पण माझी इंटरव्ह्यू येईल आमच्यासाठी चहा बनवायचा, हातातलं काम सोडायचं आणि चहा बनवायला निघायचा, आम्हाला चहा खूप आवडतो. त्यामुळे आता त्यांनी सांगितलंय की श्रावणीला सगळ्यांसाठी चहा बनवायला. श्रावणी चहा बनवायला जाते. त्यांच्या घरात आता असा गॅस सिलेंडर वगैरे नाही, स्टोव्ह असतो. त्या स्टोव्हला मग असं ते हवा मारायची आणि त्यानंतर काडीने ते पेटवायचं. आजकाल कोण स्टोव्ह यूज करतं राव, म्हणजे किती दाखवलं या मालिकेत. पण ठीक आहे, श्रावणी मग ते स्टोव्ह यूज करत असते आणि ते स्टोव्ह यूज करते, तर तिच्या हाताला चटका बसतो आणि तिच्या हातातलं ते चहाचं भांडं, म्हणजे जे पातेलं असतं ज्यामध्ये पाणी असतं, ते खाली पडतं. तिच्या हाताला चटका लागलेला असतो. आता तिकडं होतं काय, शुभची आई येते आणि तिला सोडायला लागते. शोभा तर म्हणते, शुभची बहीण, की श्रावणीनं मुद्दाम नाटक करतीये. ती अमीरांच्या घरातून आली आहे, मुद्दाम नाटक करतीये. जास्तच शायनिंग मारत होती, चहा बनवायला चालली होती, तिला साधं चहा बनवायला येत नाही. आणि त्यावेळेस मग शुभू जाऊन बघतो श्रावणीच्या बोटाला आग होत असते. ती तिचा तो शुभूला पटकन बोट घेतो, श्रावणीचं तांब्यात टाकतोय का, त्यात पाणी भरलेलं असतं, म्हणजे तिच्या बोटाला जरा शांतता मिळेल, थंडक मिळेल. कारण त्या बोटाला पण वाटतंय, अरे माझ्याकडे बघा जरा कोणीतरी, तुम्ही तर श्रावणीलाच बोलताय. बोट तिकडं सुचलंय तिचं, एकतर चटका बसलाय बोटाला. पण नाही, सगळे लोक श्रावणीलाच नावं ठेवतायत. आणि त्यावेळेस मग शुभू बोलतो, आता यांचं जरा जास्तच होत आहे. आणि शुभू त्यावेळेस शोभाला समजावण्याचा प्रयत्न करतो, शोभाला बोलण्याचा प्रयत्न करतो, पण शोभा देखील गप्प होत नाही. शोभा तर म्हणते, बघ बघ सानिका, तुझा भाऊ शुभू कसा बायकोसमोर बैल झालाय. आणि त्यावेळेस शुभला खूप राग येतो. शुभू म्हणतो ना, आता बास झालं, जेवढं झालं ना, खूप ऐकून घेतलं मी, म्हणजे आता सेल्फ रिस्पेक्ट माझी तुटतीये इकडं आणि मी असंच सहन करतोय. माझी गेली तर चालेल, माझ्या बायकोला आता काल लग्न झाले, तिला तुम्ही अशी ट्रीटमेंट देताय. शुभला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो, चल श्रावणी, आपण हे घर सोडून जाऊया, आपण सेपरेट राहूया, मग कुठेतरी यांची अक्कल ठिकाणावर येईल. त्यावेळेस शुभूच्या आईचा तर चेहराच पडतो. तिला वाटतं, अरे तेव्हा आता मी कोणाला छळणार आहे, माझ्यासाठी छळायला कोण राहिलंच नाही, हे तर दोघं चाललेत निघून. त्यावेळेस मग श्रावणी जी आहे ती तयार होत नाही यायला. शुभू तिचा हात धरून तिला घेऊन जाणार असतो. शुभूचे बाबा पण म्हणतात, घेऊन जा शुभू श्रावणीला, बाहेर कुठेतरी राहा, तुम्ही सुखाचा संसार करा, इकडे राहू नका, तुमच्या सेपरेट खोली घ्या, तुमच्यासाठी सेपरेट घर घ्या. तर त्यावेळेस शुभूचे बाबा पण म्हणतात, या दोन्ही बाया श्रावणीला या घरात सुखाने जगून देणार नाहीयेत. तर त्यावेळेस शुभला देखील हे सगळं पटत असतं. शुभू श्रावणीचा हात धरतो, तिला घेऊन जाणार असतो, तर श्रावणी त्याचा हात सोडवते. ती म्हणते, मी नाही येणार शुभू, कारण मला हे चालणार नाहीये. तू माझ्यासाठी तुझ्या फॅमिलीला तुझ्यापासून दूर करायला निघालायस आणि हे मला चालणार नाहीये. एका मुलाला त्याच्या आईपासून वेगळं करण्याचा पाप मी करणार नाहीये. आता श्रावणीला आई वडिलांच्या प्रेमाची जाणीव असते. तिला माहिती आहे, तिच्या म्हणजे बाबांचं प्रेम जे तिला आयुष्यभर मिळालं नाही, ते थोड्या दिवसांसाठी मिळालं होतं आणि त्याची व्हॅल्यू तिला असते. तिला माहिती आहे की तिला तिच्या मुळे शुभूला त्याच्या आईवडिलांपासून दूर करायचं नाहीये. आणि त्या कारणामुळे श्रावणी म्हणते, मी इकडेच राहणार. ती म्हणते, मी आत्ता चहा बनवते सगळ्यांसाठी, आणि मग ती परत ते स्टोव्ह चालू करते आणि यावेळेस नीट पद्धतीने सगळं साखर वगैरे टाकून चहा बनवते. आता चहा तयार होतो. तुम्हाला काय वाटतं, सगळे लोक आनंदाने चहा पितील? नाही ना. आता होतं काय, की सगळे लोक चहा प्यायला जातात. शोभा म्हणते, अरे बापरे, बघा तर कसला पांढरा चहा बनवलाय, किती दूध टाकलंय याच्यात. अरे तुमच्या घरात 10-10, 50 पिशव्या दूध येत असेल, तुमच्यासारखं श्रीमंताचं घर नाहीये आमचं, असं शोभा श्रावणीला बोलायला लागते. ती सांगते, आमच्या घरात एकच दुधाची पिशवी येते आणि ती आपल्याला दिवसभर चालवायची असते, त्यामुळे कमी दूध टाकायचं चहामध्ये. आणि त्यावेळेस मग ती चहा प्यायला जाते आणि तो असा पानचट झालेला असतो. शोभा म्हणते, कसला पानचट चहा बनवलाय, आम्ही काय तुमच्यासारखं त्या अमीर घरातल्यांसारखं डाएटवरती नाहीये, साखर का नाही टाकली यामध्ये. आता श्रावणीने नॉर्मली कमी साखर टाकलेली असते, कारण जे लोक अशा अमीर घरातले असतात ना, मी पण बघितलंय राव, अमीर घरातले लोक खूप कमी साखरेचं गोष्ट बनवतात, म्हणजे गोड गोष्ट तर ते खातच नाहीत. चहा पण बनवलं तेवढं, चहा कॉफी त्यात पण कडू कॉफी असते ती. चहा पण थोडासा असं म्हणजे साखरच नसते त्यामध्ये, खूप कमी साखर असते, जे की चांगलं आहे, खूप चांगली सवय आहे बरं का साखर कमी खाणं. पण या लोकांना तर हे पटत नाही. त्यावेळेस मग हे नावं ठेवायला
ठेवायला लागतात. शोभा त्या सिच्युएशनचा फायदा उचलते श्रावणीला त्रास देण्यासाठी आणि सगळ्यांसमोर जमिनीवरती असा कप उलटा करते आणि त्यातला सगळा चहा सांडते आणि ते आता शेवटी श्रावणीलाच पुसायला लागणार आहे, त्यामुळे तिचा छळ करण्यासाठी हे करते. त्यावेळेस शोभूचे बाबा म्हणतात, "अरे शोभा, तुला अक्कल-बिक्कल आहे का नाही? असं कोण वागतं का? तिने आयुष्यात पहिल्यांदा आपल्यासाठी चहा बनवलाय. तू असं वागवणार आहे तिला? तिला नाही माहिती आपल्या आवडी-निवडी काय आहेत." आणि त्यावेळेस मग शुभूचे बाबा श्रावणीला सांगतात, "हे बघ बाळा, आपल्या घरातनं सगळ्या लोकांना जरा जास्त साखरेचा चहा लागतो, जास्त साखरेचा चहा बनवायचा, ठीक आहे?" असं ते प्रेमाने समजावतात. पण बाकी लोकं शोभा, सानिका, शुभूची आई सगळे नावं ठेवत असतात. सानिका म्हणत असते, "हिच्यामुळे मला किती त्रास सहन करायला लागतोय. माझं आयुष्य खराब झालंय." आता मला सानिकाचं ते ऐकून ना डोकंच सटकतं. म्हणजे माझं डोकं सटकते ते सानिकाचं बोलणं ऐकून, प्रेक्षक म्हणून. तिकडे शुभच्या बाबांचं पण डोकं सटकलेलं असतं. शुभच्या बाबा म्हणतात, "ए सानिका, मला आता तोंड उघडायला लावू नको. जे प्रताप केलंय, जे कार्यक्रम केलाय तो तू केलाय. तू माती खाल्ली बाहेर जाऊन. तू लग्न न होता त्या मुलासोबत झोपली प्रेग्नंट झाली आणि आता तू सगळा दोष श्रावणीवरती देतीये. जर तू काल माती खाल्ली नसती तर आपल्या कुटुंबाला स्वीटीचा काहीच त्रास झाला नसता." असं स्पष्टपणे शुभूचे बाबा सानिकाला बोलतात. जे की त्यांनी खरंच बोलले आणि सानिकाची पण बोलती बंद होते. पण शुभूची आई लगेच मात्र सानिकाची बाजू घेते आणि बोलते, "माझ्या मुलीला तुम्ही काय बोलताय? तिला काय बोलला तर याद राखा." असं शुभूची आई बोलते. आणि त्यानंतर शुभूची आई आणि शोभा दोघेही बाहेर जातात शॉपिंगसाठी, भाजी आणण्यासाठी. पण शुभूच्या बाबांचं मग शुभूच्या बाबांना ना आता एकांत भेटतो थोडा शुभूसोबत बोलण्यासाठी. ते शुभूला बाहेर घेऊन जातात, त्याच्यासोबत बोलतात, की "हे बघ बाळा, मला वाटतंय की आहे ना, तू श्रावणीला घरून बाहेर घेऊन गेला पाहिजे. ती नरकात जगतीये आणि तिला नरकासारखंच इकडे जगावं लागणार आहे." तर त्यावेळेस श्रावणी मागून त्यांचं बोलणं ऐकते. ती येते आणि म्हणते, "बाबा, मी कुठेही जाणार नाहीये. मी तुम्हाला आताच असताना सांगितलंय ना, मी नाही जाणार आहे कुठे, मी इकडेच राहणार आहे. तर मी इकडेच राहणार आहे." आणि त्यावेळेस श्रावणी बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते, "हे बघा, मला शुभूला त्याच्या वडिलांपासून वेगळं करायचं नाहीये, तोडायचं नाहीये. मला माझ्या आईकडून कधीच प्रेम भेटलं नाहीये. माझी आई नव्हतीच माझ्यासोबत. माझ्या बाबांकडून मला कधी प्रेम भेटलं नाहीये. त्यामुळे माझ्याकडे काही नाहीच आहे कमवण्यासाठी. जे आहे ते माझ्याकडे कमवण्यासाठीच आहे आणि मला कमवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला माझ्या सासूबाईचा विश्वास जिंकायचा आहे आणि हा जिंकण्यासाठी मला जे काही करावं लागेल ते कष्ट मी करायला तयार आहे." आणि श्रावणीचं हे सगळं बोलणं पाहून शुभूच्या बाबांना खूप मस्त वाटतं. म्हणजे मला पण खूप भारी वाटतं. बाबा म्हणजे असली जर बायको कोणाला भेटली ना, मला जर असली बायको भेटली ना, मी तर धन्य होऊन जाईन, धन्य. तर एवढं छान श्रावणी बोलते. म्हणजे ते कोण आजकाल सहन करायला तयार असतं आणि बोलतं, की मी माझ्या सासूबाईला बदलेल. माझ्या सासूबाईला बदलण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्यासोबत चांगलं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. एकदम मस्त असं श्रावणी बोलते. तिने हा जो निर्णय घेतलाय ना, तोच खूप छान आहे. म्हणजे त्यामध्ये ती यशस्वी होते का नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण कुठेतरी आता शुभूच्या आईला श्रावणी जागेवरती आणणार आहे, लाईनीवरती आणणार आहे आणि हे सगळं ऐकून तर मस्त वाटलं मला पण. श्रावणीने चांगलं पाऊल उचललंय. दुसरीकडे विश्वंभरच्या घरात विश्वंभर आता शुद्धीत आलेला आहे. त्याने सगळं श्रावणीच्या रूममधले कपडे, तिचे जे काही होतं म्हणजे तिचे फोटोचे फ्रेम वगैरे सगळे फेकून दिले. नोकराला सांगितलं, "घराबाहेर सगळा तो राडा जमा कर." आणि जमा केल्यावर त्याने माचीस घेतली आणि काडी पेटवली आणि सगळं जाळून टाकलं. त्यावेळेस अलकनंदा अशी नाटकं करत असते, "अरे विश्वंभर, काय करतोय ते? किती चुकीचं करतोय. तुझी मुलीचं सामान आहे ते." पण विश्वंभर बोलतो, "तिचं नाव आता आयुष्यात परत कोणीच घ्यायचं नाही. ती माझ्यासाठी मेली आहे आणि हे मला खूप आधीच करायला पाहिजे होतं. पण उगाच मी तिच्यावरती प्रेम केलं, तिला संधी दिली, तिचा बाबा बनलो. पण आता मी हे करणार नाही." आणि आता मग विश्वंभर ते सगळं काही जाळून टाकतो श्रावणीचं आणि मग बोलतो, की इथून पुढे श्रावणीला आपल्या घरामध्ये काही एंट्री भेटणार नाहीये. आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतंय, की अलकनंदाला वाटते, की ती कुठेतरी जिंकली आहे. आता अलकनंदाला फक्त एक गोष्ट करायची बाकी राहिली आहे, की तुम्हाला माहितीच असेल, की लीगली विश्वंभरची भरपूर प्रॉपर्टी शुभूच्या नावावर झाली आहे आणि जर विश्वंभरला काही झालं असतं ना, त्याला जो बी-पी शूट झाला होता त्याचा श्रावणी घर सोडून गेल्यामुळे आणि तिने नकार देण्यामुळे त्या मॅजिस्ट्रेटला, त्यामुळे जर विश्वंभर मेला असता ना, तर मग ती सगळी प्रॉपर्टी शुभच्या नावावर झाली असती. पण आता तसं नाहीये. अजूनही चान्स आहे अलकनंदाकडे, की ती प्रॉपर्टी शुभच्या नावावर होण्यापासून थांबवू शकते. कारण ती जावयाच्या नावावर प्रॉपर्टी जाणार होती विश्वंभरची. तर या सगळ्यामध्ये आता अलकनंदा प्लॅन रचणार आहे, काही ना काही मार्ग काढणार आहे, की विश्वंभरचा विश्वास जिंकायचा आणि कशा ना कशा पद्धतीने ती प्रॉपर्टी मागे घेता येईल का आपल्याला? त्या पेपर्समध्ये काही बदल करता येईल का? याचा प्रयत्न आता अलकनंदा करणार आहे.
दुसरीकडे आता शुभला माहिती पण नाहीये, तो एवढ्या अडी-अडचणीत जगतोय, पण त्याच्या नावावर करोडोंची प्रॉपर्टी झाली आहे. पण चांगली गोष्ट आहे, की यामुळे शुभ आणि श्रावणी झिरोपासून, शून्यातून काही ना काही उभं करणार आहेत त्यांचं. नक्कीच यामध्ये ते शून्यातून त्यांचं विश्व उभं करतील. ते आपल्याला मालिकेत पुढे बघायला मिळेल. असेच तुम्हाला मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमचा लाडका मन्या भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स घेऊन येत असतो. तुमच्यासोबत गप्पा मारत असतो, की मालिकेत आतापर्यंत काय घडले, पुढे काय-काय घडणार आहेत. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय-काय मजा-मस्ती गोष्टी घडतायत ते.